हॅलो फ्रेंड्स, ICDS अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भरती 272 जागांकरिता आपण जर तयारी करत असाल तर आपण योग्य चॅनलवर आला आहोत. कारण की आजपासून आपण तुमचा जो एक्झामचा सिलेबस आहे त्यावर आधारित लेक्चर विद्यार्थी मित्रांनो घेऊन आलो आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सामान्य ज्ञान हा टॉपिक बघायचा आहे. एक्झामचा पॅटर्न बघून घ्या. तुम्हाला इंग्रजीचे 10 प्रश्न आहेत 20 गुणांसाठी, त्यानंतर मराठी 20 प्रश्न 40 गुणांसाठी, त्यानंतर सामान्य ज्ञान आणि ॲप्टिट्यूड 40 प्रश्न असतील 80 गुणांसाठी, त्यानंतर महिला व बालविकास कायदे आणि योजना 30 प्रश्न असतील 60 गुणांसाठी, म्हणजे एकूण 100 प्रश्न 200 गुण आणि 1.5 तास वेळ असणार आहेत. आता जर आपल्याला प्रश्न पडला असेल तर कमी वेळेत अभ्यास कसा करायचा, तर कोणतेही विद्यार्थी मित्रांनो टेन्शन घेऊ नका. परीक्षेसाठी आपण 18,500 प्लस प्रश्न तयार केले आहेत. प्राईस फक्त 249 रुपये ठेवण्यात आले आहे. यामध्ये ICDS योजना आणि पोषण कायदे यावर 2000 प्रश्न आपल्याकडे आहेत. सामान्य ज्ञानाचे 4700 प्रश्न आहेत. 110 सराव प्रश्नपत्रिका आहेत. चालू घडामोडी आहेत. मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर आणि ॲप्टिट्यूड सर्व कंटेंट कव्हर केला आहे. प्राईस फक्त आहे 249 रुपये. ज्यांनाही परचेस करायचं असेल त्यांनी 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सॲप करायचा आहे. सेम क्रमांक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे, त्यावरून तुम्ही मला व्हॉट्सॲप करा, मटेरियल बघा आणि लगेचच परचेस करा. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल म्हणजे सामान्य ज्ञानमधील हा जो इम्पॉर्टंट टॉपिक आहे तो कव्हर करत आहोत. सोपे प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता? तर काय करायचं आहे, प्रश्न विचारल्यानंतर आपण ऑप्शन रीड करायचे आणि त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर महाराष्ट्राचा जो राज्यप्राणी आहे तो आहे ऑप्शन क्रमांक 3 शेकरू. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? ऑप्शन रीड करा आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी खाली कमेंट करा. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3 आर्वी या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे. पुढील प्रश्न, राज्यात कोणत्या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात? तर राज्यात कोणत्या जिल्ह्यात आढळतात तांब्याचे सर्वाधिक साठे? तर ऑप्शन आहे योग्य उत्तर आहे चंद्रपूर. पुढील प्रश्न, महाराष्ट्राचा बराचसा भूभाग कोणत्या खडकापासून बनलेला आहे? तर कोणत्या खडकापासून बनला आहे? तर तो बनला आहे बेसॉल्ट या खडकापासून. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील पर्यायाने भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणते? तर ते आहे ऑप्शन क्रमांक 1 मुंबई. पुढील प्रश्न, नवेगाव राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर हे जे नवेगाव राष्ट्रीय उद्यान आहे ते आहे गोंदिया या ठिकाणी. आणि लक्षात घ्या, आपण जेव्हा महिला व्हिडिओ बघत आहात तर तुम्ही वर्किंग वुमेन आहात, बरोबर. तुम्ही आता कसं झालं आहे की तुम्ही अभ्यासाच्या टचमध्ये नाही, त्यामुळे अभ्यास कसा करायचा तर लक्षात घ्या, आपण जे कंटेंट बनवलं आहे ना ते परीक्षेभिमुख कंटेंट आहे. म्हणजे TCS आणि IBPSमध्ये जे प्रश्न विचारले जातात तेच प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेत. तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये जसे प्रश्न बघतायत तशाच प्रश्नांचे PDF तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जात आहेत. 18,500 प्लस प्रश्न आहे. अभ्यास करताना मटेरियल कमी यूज करायचं, परंतु त्याचं काय रिव्हिजन चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे. तर हे टार्गेट तुमच्याकडे असलं पाहिजे. यूट्यूबवर व्हिडिओ बघून फक्त तुमचा अभ्यास होणार नाही, तर जे आपलं कंटेंट आहे ते विद्यार्थी मित्रांनो जर घेतलं तर नक्की तुम्हाला फायदा होईल. त्यामध्ये कसं आहे की जे प्रश्न आणि उत्तर दिलं आहे ते लगेचच दिलं आहे आणि ज्या सर्व प्रश्नपत्रिका आहेत त्यांचं उत्तर आपण शेवटी दिलं आहे. म्हणजे काय, एक अभ्यासासाठी मटेरियलही होईल आणि सर्व प्रश्नपत्रिका सॉल्व करायच्या असेल तर त्या देखील भेटेल. आणि जर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सिरीज जर पाहिजे असेल तर त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून देखील विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी ऑनलाईन टेस्ट देऊ शकता. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल क्षेत्र हे ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली जिल्ह्यामध्ये आढळते. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठं धरण आहे तर ते आहे जायकवाडी. पुढील प्रश्न, महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? तर महाराष्ट्राला एकूण 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीकाठी वसलेलं नाही? तर कोणतं शहर आहे ते? तर ते आहे पंढरपूर. हे जे शहर आहे ते गोदावरी नदीकाठी वसलेलं नाही. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे? तर महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र हे विदर्भ विभागात आहे. यानंतर पुढील प्रश्न, सध्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत? तर सध्या महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहे आणि 36 क्रमांकाचा जिल्हा कोणता हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. जो नव्याने तयार झालेला 36वा जिल्हा आहे तर तो कोणता आहे आपण गुगल करा आणि या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा.
पुढील प्रश्न, महाराष्ट्रात कोणते पीक सर्वात जास्त होते? तर महाराष्ट्रात कोणते पीक सर्वात जास्त होते? तर ते आहे ज्वारी. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो? तर महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिक या ठिकाणी भरत असतो. पुढील प्रश्न, सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सर्वाधिक साखर कारखाने हे अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यात आहे. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर तो आहे अहिल्यानगर. पुढील प्रश्न, मराठवाड्यांची राजधानी म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? तर कोणत्या जिल्ह्यास? तर तो आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यास. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात लहान जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात लहान जिल्हा आहे मुंबई शहर. पुढील प्रश्न, कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हा जो कर्नाळा किल्ला आहे तो रायगड जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न, ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? तर तो जिल्हा आहे बीड. यानंतर पुढील प्रश्न, रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणता किल्ला आढळत नाही? कर्नाळा, द्रोणागिरी, अजिंक्यतारा की रायगड? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3 अजिंक्यतारा. पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट आहे, जर आपल्याला शक्य असेल तर खाली विद्यार्थी मित्रांनो कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, तसेच खाली थँक्यू देखील विद्यार्थी मित्रांनो कमेंट करायचं आहे. तर लक्षात घ्या, छोटीशी ॲक्टिव्हिटी आहे, परंतु जर तुम्ही थँक्यू कमेंट केलं तर आम्हाला विद्यार्थी मित्रांनो भारी वाटेल, त्यामुळे नक्की खाली थँक्यू कमेंट करा. पुढील प्रश्न, लोणावळा खंडाळा ही थंड हवामानाची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पुणे जिल्हा. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील अष्टविनायकाच्या 8 स्थानांपैकी 5 स्थाने कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ही जी 5 स्थाने आहेत ती पुणे जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न, गोदावरी नदीचे उगमस्थान कोणते? तर गोदावरी नदीचे उगमस्थान आहे त्र्यंबकेश्वर. पुढील प्रश्न, कृष्णा वारणा या नदीचे संगमस्थान कोणते? तर कृष्णा आणि वारणा या नदीचं संगमस्थान जे आहे ते आहे हरिपूर. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण एकूण 25 प्रश्न बघितले आहेत 50 गुणांसाठी. आणि जो तुमच्यासाठी होमवर्क आहे कोणता, तर 36व्या क्रमांकाचा नवीन जिल्हा कोणता ते खाली कमेंट करा. तसेच अंगणवाडी मुख्य सेविका प्रश्नसंच पाहिजे असेल तर लगेचच घेऊन टाकायचा आहे. प्राईस फक्त 249 रुपये विद्यार्थी मित्रांनो ठेवण्यात आले आहे. अगदी कमी फी आहे कम्पेअर टू अदर क्लासेस. आपण अगदी कमी फी ठेवली आहे, तर नक्की विद्यार्थी मित्रांनो परचेस करा. आणि एक विनंती आहे, व्हिडिओला लाईक करा आणि खाली थँक्यू देखील लगेचच कमेंट करायचं आहे. तसेच ऑनलाईन टेस्ट सिरीज जर आपल्याला परचेस करायची असेल तर त्याची देखील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आपले जेवढेही फ्रेंड्स आहेत, म्हणजे आपल्या जेवढेही महिला आहेत, मैत्रिणी आहेत, त्यांपर्यंत आजचा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे नव्याने स्टुडंट आपल्या चॅनलवर विद्यार्थ्यांना जोडले जातील. थँक्यू.